हॅलो फ्रेंड्स. आता वाजलेले आहेत 12:30 आणि मला जेवण बनवायला खूप उशीर झाला होता. कारण आमची मावशी गेली होती सुट्टीवरती, त्यामुळे सर्व कामे मला करावी लागली. घरचे कामे आवरून घ्यायला मला खूप उशीर झाला होता, त्यामुळं मी विचार केला की आता काय बनवायचं, खूप उशीर झाला आहे. तर शेवटी डाळ भात बनवला. असा विचार केला की आता सिंपलची डाळ भात खाऊन घ्यावी व संध्याकाळी काहीतरी स्पेशल बनवूया. तर डाळ माझी रेडी झालेली होती. तिकडे मी कपडे धुवायला मशीन लावली होती. फटाफट कपडे धुवून झाले होते. मग नंतर मी ते सुकायला टाकले. कपडे सुकायला टाकत मला लक्षात आलं की पौद्यांना पाणी पण टाकायचं. टेरेसवरती गेले तर खूप ऊन होतं. मग असा विचार केला की आता संध्याकाळीच टाकूया. नंतर आम्ही निघालो बाहेर, कारण आम्हाला किचनचं बेसिक सामान आणायचं होतं. आता वाजले होते 4:30 आणि खूप उशीर झाला होता. संध्याकाळचं परत जाऊन मला जेवण बनवायचं होतं. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे जे कमान आहे पुढची ही कुठली आहे. आम्ही गेलो होतो डेअरीवरती पनीर घेण्यासाठी. इथे आल्यानंतर लस्सी नाही खाल्ली तर काय खाल्ली मग. नंतर आम्ही मागवली लस्सी. यशवंत डेअरीला कधी आलात तर नक्की ट्राय करा. आता आपण बनवणार आहोत सोया टिक्की. त्याच्यासाठी सोयाबीन बॉईल करून घेतला आहे. त्याच्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कांदा, मीठ टाकून मी पिसून घेतलं. त्यानंतर मी 2 आलू बॉईल करून घेतले होते. त्याच्यामध्ये मी ते पेस्ट करून टाकली. परत त्याच्यामध्ये मी थोडीशी मसाले ॲड केले होते. याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकले, थोडीशी कोथिंबीर, त्यामध्ये थोडंसं बेसन पण ॲड केलं होतं मी. त्यानंतर मी छोटे छोटे त्याचे गोळे बनवले व फ्राय करून घेतले. खूप छान बनले होते. मला बनवायची होती पनीर भुर्जी. मग मी कांदा, मिरची, परत टमाटर, कोथिंबीर चिरून घेतला. मग पनीर हा खिसून घेतला. अशा प्रकारे पनीर भुर्जी बनवून घेण्याच्या अगोदर मी पीठ मळून घेतलं. चला मग आता बनवून घेऊयात आपण पनीर भुर्जी. त्यामध्ये टाकलं तेल. आपलं तेल गरम झालं होतं. त्यानंतर मी टाकले जिरे. जिरे कडली होती. त्याच्यामध्ये मी मिरची आणि कांदा टाकला. कांद्याला थोडासा लालसट कलर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटर, थोडीशी शिमला मिरची टाकूयात. कांदा फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टमाटर आणि शिमला मिरची टाकून घेऊयात. टमाटर आणि शिमला मिरची फ्राय होईपर्यंत मी तिकडे साईडला गरम पाणी करून घेतले होते. त्यामध्ये टाकले मीठ, हळदी, धनिया पावडर, थोडासा मसाला गरम,
लाल मिरची पावडर, थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊयात. त्यामध्ये टाकूयात थोडीशी कोथिंबीर. टमाटर फ्राय झालेला आहे. आता आपण टाकूयात थोडंसं गरम पाणी आतमध्ये. थोडीशी गरम पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपण टाकून घेऊयात त्याच्यामध्ये पनीर. ग्रेव्हीवाली भाजी बनवते वेळी कधी पण गरम पाण्याचा यूज करावा. अशा प्रकारे भाजीला आपल्या उकळी आली आहे. आता आपण त्याच्यामध्ये पनीर टाकून घेऊयात. भुर्जीला पाणी जर नाही यूज केलं तर भुर्जी ही पनीर एकदम ड्राय आणि एकदम टाईट होतं, जे की खाता पण येत नाही व्यवस्थित. त्यामुळे पाणी यूज करायला हवं आहे. आपल्या भुर्जीला खूप छान प्रकारे कलर आला आहे. त्यानंतर मी त्याच्यावरती टाकून दिलं कोथिंबीर. मग मी झाकून ठेवले. जेव्हा मी जेवण करून किचनमध्ये आले तेव्हा खूप पसारा पडला होता. मी ते फटाफट आवरला. गॅस पुसून घेतला. तुम्हा सर्वांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.